नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती. आज एक आनंदाची व तितकेच महत्वाची बातमी रिगार्डिंग सीएनई मी आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. सीएनई संदर्भात एक सर्क्युलर आलेलं होतं काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी. ज्या सर्क्युलरमध्ये एमएनसीने असं सांगितलेलं होतं की ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्याही रजिस्टर्ड नर्सेस आहेत त्यांना 2027 मध्ये जर त्यांचं एमएनसीचं रजिस्ट्रेशन रिन्यू करायचं असेल तर त्यांना 150 म्हणजे 150 सीएनईचे पॉइंट त्यांच्या अकाउंटला किंवा त्यांच्या एमएनसीच्या याच्यावरती असणं आवश्यक आहे. अशा संबंधीचं सर्क्युलर हे एमएनसी कडनं आपल्याला प्राप्त झालेलं होतं. त्यानंतर सर्वच नर्सेस अगदी जोरानं सीएनई अटेंड करत होते, जेणेकरून त्यांचे 2027 पर्यंत 150 सीएनईचे पॉइंट हे त्यांना प्राप्त होतील आणि त्यांचं रजिस्ट्रेशन हे अगदी सहजरित्या रिन्युअल होईल. परंतु आता पुन्हा एक दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी एमएनसी कडनं आपल्याला एक पत्र किंवा सूचना प्राप्त झालेली आहे, ज्यामध्ये काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी या एमएनसीने सीएनई संदर्भात आपल्याला सांगितलेल्या आहेत. अत्यंत महत्वाची आजची ही माहिती असणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना, सर्व नर्सेसला कळकळीची विनंती आहे, कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की यातील एकही एक मुद्दा, एकही एक पॉइंट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. तर काय आहे सूचना दिलेली, आपण आता सूचनेकडे वळूया. तर पहिली सूचना ज्यामध्ये काय म्हटलेलं आहे, ज्या परिचारिकांचे प्रशिक्षण, परिचर्या प्रशिक्षण म्हणजेच नर्सिंग एज्युकेशन, ज्यामध्ये काही तुमची जेही तुम्ही डिग्री घेतली असेल किंवा जेही तुम्ही नर्सिंगचा कोर्स केला असेल, तो कोर्स जर 2022 ते 2027 च्या दरम्यान झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांना सीपीटी क्रेडिट टास्क करण्याची आवश्यकता नाही. तुमचं 2027 ला जे रिन्युअल आहे ते विना सीएनईचं होईल. म्हणजे 0 पॉइंट तुमच्याकडे जरी असतील तरी तुमचं रिन्युअल त्या ठिकाणी थांबणार नाही. तुमचं रिन्युअल त्या ठिकाणी प्रोसेस होईल. तसंच ज्यांनी खालील कोर्सेस केलेले आहेत त्यांना प्रति वर्षाचा, म्हणजेच एका वर्षाचा अभ्यासक्रम जर त्यांनी केला असेल तर त्यांना किती पॉइंट मिळतील? 75 सीएनईचे पॉइंट मिळतील, असं आपल्याला एमएनसीने सांगितलेलं आहे. तर कुठकुठले कोर्सेस आहेत? तर सगळ्यात पहिला कोर्स आहे पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग आणि एमएससी नर्सिंग. या दोघही कोर्सेससाठी 150 क्रेडिट टास्क सीएनईचे पॉइंट तुम्हाला मिळणार आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांचं जीएनएम झालं असेल, ज्या विद्यार्थ्यांचं जीएनएम झालेलं असेल, जीएनएम नंतर त्यांनी काय केलं असेल, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग केलं असेल, अशा विद्यार्थिनींना ऑलरेडी एमएनसी काय करेल, 150 क्रेडिट पॉइंट देईल. किंवा जेही विद्यार्थ्यांचं बीएससी नर्सिंग पूर्ण झालं असेल आणि आता एमएससी नर्सिंग करत असणार, तर त्यांना 150 पॉइंट ही एमएनसी त्या दोघही कोर्सेस किंवा त्या पर्टिक्युलर कोर्सेस साठी देणार आहे. नंतर पुढे आपण पुढची सूचना बघूया काय आहे. तर पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, नर्सिंग मध्ये पोस्ट बेसिक डिप्लोमा जसं की एलएचव्ही किंवा इतर डिप्लोमा कोर्सेस, एलएचव्ही किंवा एलएचव्ही सोबतचे जे इतर डिप्लोमा कोर्सेस असते, त्या इतर डिप्लोमा कोर्सेसला किती क्रेडिट टास्क मिळणार आहेत? तर 75 क्रेडिट टास्क या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. एएनएम व जीएनएम दोन प्रमाणपत्र असतील तर वेगवेगळे क्रेडिट टास्क घेण्याची आवश्यकता नाही. आता हा जो मुद्दा आहे हा अतिशय गंभीर आहे, खूप महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही खूप व्यवस्थितरित्या या गोष्टीला समजून घ्या. आता समजा एखादी नर्स आहे, बरोबर, त्या नर्सने समजा आधी एएनएम केलं, एएनएम नंतर तिने काही दिवसानंतर काय केलं, एएनएमचा कोर्स पूर्ण झाला, त्याच्यानंतर तिने काय केलं, जीएनएम हा कोर्स केला. सुरुवातीला तिच्याकडे एएनएमचं रजिस्ट्रेशन आहे, नंतर काही दिवसानंतर तिने जीएनएम केलं तर जीएनएमचं पण तिच्याकडे वेगळं रजिस्ट्रेशन येईल. वेगळं रजिस्ट्रेशन म्हणजेच काय, ती काय करेल, जे ऍडिशनल क्वालिफिकेशन आहे त्याच्यामध्ये ती ज्या टायमाला रजिस्ट्रेशन करेल त्या टायमाला तिच्याकडे एएनएमचे देखील वेगळं सर्टिफिकेट राहील, एएनएमचे देखील वेगळं सर्टिफिकेट राहील आणि जीएनएमचे देखील वेगळं सर्टिफिकेट राहील. आधी काय होतं, तर जर 2 सर्टिफिकेट असतील तर दोघही सर्टिफिकेटला 150 पॉइंट करणं, म्हणजे एका सर्टिफिकेटला 150 पॉइंट असं दोघही सर्टिफिकेटला
300 क्रेडिट पॉईंट करायची आवश्यकता होती. परंतु आता काय केलेलं आहे, जर एक नर्स असेल, त्या एक नर्सकडे एएनएम आणि जीएनएम हे 2 रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असतील, तर त्या नर्सला फक्त 150 सीएनईचे पॉईंट लागतील. दोघंही सर्टिफिकेट काय करायला, रिन्यू करायला. हा देखील एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. आता म्हणजेच काय, एक नर्स आता 300 क्रेडिट पॉईंट करणं अशक्य होतं. तर आता तिला फक्त 150 पॉईंट वरती दोघेही तिचे एएनएम आणि जीएनएमचं रिन्युअल हे पॉसिबल आहे. त्याचप्रमाणे पुढे आपण बघूया अजून काय दिलेलं आहे त्यांनी. सर्वात माहिती सर्व नर्सेसला महत्वाची आहे. मी नेहमी सांगतो, अपूर्ण माहिती कधीच कामाची नसते. त्यामुळे पूर्ण माहिती घेत चला, जेणेकरून तुम्हाला कुठलाही तुमच्या मनामध्ये प्रश्न, संभ्रम निर्माण होणार नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक व्हिडिओ माझ्या चॅनलवरती येणारा प्रत्येक अपडेट तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून सर्वच माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्ही सर्वसहा पारंगत होणार. पुढचा मुद्दा बघूया आपण. हा मुद्दा आपला कव्हर झाला. पुढचा मुद्दा बघूया आपण. परिचर्या शिक्षक वृंदांनी म्हणजेच नर्सिंग या क्षेत्रातील शिक्षकांनी, जसं की ट्युटर असतील, असिस्टंट प्रोफेसर असतील, असोसिएट प्रोफेसर, एचओडी असतील, प्रिन्सिपल असतील, व्हाईस प्रिन्सिपल असतील यांनी, किंवा अधिसेविका, सहाय्यक अधिसेविका यांनी सीएनई मध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि परिचारिकांना सीपीडी सीएनई पूर्ण करण्यास काय करायचं, सहकार्य करायचं आहे. ही देखील यांना देखील, या सर्व स्टाफला देखील काय करण्यात आलेलं आहे, एमएनसी कडनं काय करण्यात आलेलं आहे, एमएनसी कडनं सूचना देण्यात आलेली आहे. पुढे आपण बघून घेऊया. स्वनिवृत्त परिचारिका, जे रिटायर्ड झालेले नर्सेस आहेत, आता त्यांना त्यांचं रजिस्ट्रेशन रिन्युअल करायला सीएनई करायची आवश्यकता आहे का? तर आता बघूया रिटायर्ड नर्सेस साठी काय सूचना केलेली आहे एमएनसीनं. तर सेवानिवृत्त परिचारिकांना सीपीडी किंवा सीएनई तासांमध्ये सूट देण्यात आलेली आहे. परंतु जर ते परिचारिका म्हणून कार्य करत असतील, तर त्यांना त्यांचं रजिस्ट्रेशन रिन्युअल करण्यासाठी क्रेडिट तास करणं आवश्यक राहील. समजा एखादी ही नर्स आहे, बरोबर, ही नर्स काय झाली, रिटायर झाली, बरोबर. रिटायर झाल्यानंतर ती काय करत आहे, घरीच बसलेली आहे, बरोबर. तर तिला सीएनई करायची गरज आहे का? नाही. रिटायर झालेली सीएनई करायची गरज आहे का? नाही. परंतु जर आता या ठिकाणी दुसरी केस, जर एखादी नर्स आहे, ती रिटायर झाल्यानंतर ती काय करते, कुठल्या तरी हॉस्पिटलला काय करत आहे, काम करत आहे, तर त्या नर्सेसला सीएनई करणं गरजेचं आहे. कारण की तिला काय लागेल, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लागेल आणि रजिस्ट्रेशन सोबत तिला काय लागेल, तिचं रिन्युअल स्लिप लागेल, रिन्युअल सर्टिफिकेट लागेल. त्यामुळे तिला काय करावं लागेल, रिन्युअल करण्यासाठी 150 सीएनईचे पॉईंट करणं तिच्यासाठी काय राहील, गरजेचं राहील. तर त्याचप्रमाणे आता अजून एक महत्वाची सूचना काय आहे एमएनसी न दिलेली, तर सांगतो बघा. पुढची शेवटची सूचना, महत्वाची सूचना. तर जिल्हा परिषद, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्याकडून जर प्रशिक्षण होत असेल, तर नर्सेसची उपस्थिती, नर्सेसचा नोंदणी क्रमांक आणि नर्सेसचं नाव, परिचारिकांचं नाव यांचा प्रस्ताव कोणाला पाठवायचा, एमएनसीला पाठवायचा आहे. जेणेकरून त्यांना काय होईल, सीएनईचे क्रेडिट तास मिळतील, सीएनईचे पॉइंट्स मिळतील आणि त्यांना काय होईल, रिन्युअल करण्यास त्यांना काय होईल, मदत होईल. मग आता ही प्रोसेस सांगतो. जर समजा एखादं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, उपकेंद्र आहे, पीएचसी आहे, किंवा सब सेंटर आहे, किंवा जिल्हा परिषद आहे, या ठिकाणी जर काय होत असेल, जर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्याकडून
जर प्रशिक्षण होत असेल तर या प्रशिक्षणामध्ये ज्याही नर्सेस काय करतील, सहभाग घेतील, तर त्या नर्सेसचा काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन नंबर, नंतर त्या नर्सेसचं नाव आणि त्यांची उपस्थिती म्हणजेच काय, अटेंडन्स, हा काय करायचा आहे, MNC ला पाठवायचा आहे. तर MNC काय करेल, तर हे जे झालेला प्रोग्राम आहे, हे जे झालेलं प्रशिक्षण आहे, तर ह्या प्रशिक्षणासंदर्भात सीएनी पॉइंट त्या नर्सेसला MNC देईल किंवा त्या सीएनी पॉइंट संदर्भात MNC विचार करेल. तर अशा पद्धतीचं हे सर्क्युलर तुम्हाला व्हॉट्सअपला बघायला मिळालं.